आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। तिहेरी खून करणारा व आई व 2 मुलांना जाळणारा मारेकरीला पुणे ग्रामीण पोलिसांनी ठोकल्या बेड्या। रांजणगाव नगर हायवे हद्दीत ग्रोवेल कंपनी पासून खंडाळे गावाकडे जाणारे रोडच्या कडेला 25 मे रोजी सकाळी एक स्त्री व तिचे 2 लहान मुलांचे अर्धवट जळलेले प्रेत आढळून आले होते। रांजणगाव पोलिसांमध्ये दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 165/2025 चा तपास नुकतेच रुजू झालेले पुणे ग्रामीणचे अधीक्षक संदीप सिंह गिल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला होता। कुठलाही पुरावा आरोपीने मागे सोडला नव्हता, त्यामुळे तपासात मोठे आव्हान पुणे पोलिसांसमोर निर्माण झाले होते। सहाय्यक फौजदार गुलाब येळे यांनी सरकार पक्षातर्फे तक्रार दिली। अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार बारामती, डीवायएसपी प्रशांत ढोले शिरूर, डीवायएसपी बापूराव दडस दौंड, सीएलबीचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक महेश वाघमोडे, रांजणगाव व 2ही विभागातील पोलीस पथक मधील तपास पथक यांनी अतिशय चाणाक्ष पद्धतीने महाराष्ट्र राज्यभर तपास केला। फक्त महिलेच्या हातावर जय भीम, राज, रतन, मॉम, डॅड, आरएस असे गोंधळ होते। सर्व पोलीस स्टेशनला मिसिंग बद्दल माहितीची पोलीस स्टेशनला जाऊन माहिती काढण्यात आली। वाघोली ते नगर राहुरी सर्वत्र भाडेकरू व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले। तपासात काहीच माहिती मिळाली नाही, कुठलीही मिळती जुळती माहिती हाती येत नव्हती। त्यानंतर बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे 9 मे रोजी मिसिंग दाखलची माहिती हाती मिळाली व पोलीस तपासाने वेग घेतला। वर्णन सदर मृतदेह मिळालेल्या महिलेशी मिळते जुळते होते। स्वाती केशव सोनवणे, वय 25 वर्ष, राहणार वाघोरा, तालुका माजलगाव असे या मृत महिलेचे नाव मिळाले। त्या आधारे तपास झाला। स्वाती ही आळंदी पुणे येथे वडिलांकडे स्वराज वय 2 वर्ष व विराज वय 1 वर्ष यांना घेऊन गेले। नवरा सतत भांडण मारहाण करत असल्यामुळे स्वाती आपल्या दाजीच्या भाव गोरख पोपट बोखारे वय 36 वर्ष, राहणार सध्या सरदवाडी, तालुका शिरूर, मूळ चिखली, श्रीगोंदा, जिल्हा नगर यांच्या मोटरसायकलवर 23 मे रोजी गेल्याचं निष्पन्न झालं। गोरख पोपट बोखारे याच्याकडे पोलिसी खाक्या दाखवला असता तो पोपटासारखा बोलू लागला। ती त्याची चुलत मामाची मुलगी होती व स्वातीचे व त्याचे प्रेम संबंध निर्माण झाले होते। ती त्याच लग्नाची मागणी सतत करत होती। शरदवाडीकडे जात असताना त्याने स्वातीचा व तिचे 2 मुलांचा गळा आवळून त्यानंतर डोक्यात दगड टाकून खून करून प्रेत पेट्रोलने जाळून पुरावा नष्ट करायचा प्रयत्न केला, अशी कबुली आरोपीने दिली आहे। सदर आरोपी गोरख पोपट बोकारे याला रांजणगाव पोलिसांच्या ताब्यात दिलेले असून त्याला 11 जून पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेले आहे। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या वरिष्ठ अधिकारी यांचे बरोबर पोलीस पथकातील पुढील लोकांनी महत्वाची कामगिरी बजावली। यामध्ये एएसटीयू पुणे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव, एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता मोहिते, रांजणगावचे निळकंठ तिडके, पीएसआय अविनाश थोरात, महिला पीएसआय सविता काळे, शिक्रापूर पीएसआय महेश डोंगरे, एलसीबीचे दीपक साबळे, तुषार पंधारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, अक्षय नवले, राजू मोमीन, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, संदीप वारे, अतुल डेरे, सागर धुमाळ, मंगेश थिगले, बाळासाहेब खडके, रामदास बाबर, हनुमंत पासलकर, हेमंत विरोळे, निलेश शिंदे, अतुल फरांदे, महेश बनकर, विनोद भोकरे, काशीनाथ राजापुरे, रांजणगाव पोलीस स्टेशनचे गुलाब येळे, दत्तात्रेय शिंदे, विलास आंबेकर, विजय सरचिने, उमेश कुतवळ, वैभव मोरे, योगेश गुंड, किशोर शिवणकर, केशव कोरडे, ज्ञानेश्वर शिंदे, जयराज देवकर, अमोल नलगे, विजय शिंदे, निखिल रावडे, नितेश थोरात, अक्षय यादव, दशरथ बनसोडे, महादेव साळुंखे, गणेश वानकर, सुमित वाघ इत्यादींनी केले। रांजणगाव एमआयडीसीहून मुख्य संपादक तेज तुफान न्यूज, सोशल मीडिया न्यूज चॅनल पुणे ग्रामीण। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.